हॅलो पीपल, लाईफ ऑफ रुही माही मम्मा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मी आजचा विषय घेऊन आलेले आहे की मला साडी कलेक्शन तुम्हाला आहे ते माझं दाखवायचं आहे. आता तो विषय का निवडला की मला असं वाटलं कुठेतरी मी ज्यावेळेस बाहेर जायचे त्यावेळेस मला साडीबद्दलच्या माझ्या ज्या कमेंट्स आहेत त्या खूप छान यायच्या की खूप छान साडी आहेत किंवा खूप छान साड्या घेते किंवा घालते व्यवस्थित, ह्याबद्दल पॉझिटिव्ह कमेंट्स यायच्या. म्हणून म्हणलं चला आपण साडी कलेक्शन दाखवूया. तर मी पाहू शकता मी माझ्या एक एक करून तुम्हाला साडी दाखवत आहे. तर मी फर्स्टपासून म्हणजे खूप दिवसापासूनच्या माझ्या ह्या साड्या आहेत. तर पहिली पाहू शकता माझी ही लग्नाची साडी आहे. ती अजून जशी ना तशीच मी ठेवलेली आहे. जर आपण एखादी गोष्ट व्यवस्थित ठेवली तर अतिशय व्यवस्थित राहतेच, त्याबद्दल काही शंकाच नाही. तर ही माझी फर्स्ट साडी आहे. अशी मी तुम्हाला एक एक करून माझी जी आहे ना ते साडी कलेक्शन दाखवत आहे. ज्या रेग्युलर यूजसाठी आहेत, म्हणजे रेग्युलर यूज सुद्धा करू शकते, प्रवासासाठी सुद्धा घालू शकते, अशा माझ्या ह्याच्यामध्ये ज्या आहेत त्या साडी आहेत. अतिशय सुंदर साड्या आहेत. कारण मला असं वाटतं कुठेतरी आपण ज्यावेळेस कपडे घ्यायला जातो तेव्हा आपण आपल्या पसंतीचीच कपडे घेतली पाहिजे. की ह्याने ही घातली म्हणून मी तसली घेतो, तर ह्या असं न करता आपण आपल्या पसंतीच्या प्रत्येक स्त्रियांनी आहे ना जे साड्या घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला कॉन्फिडंटली वाटतं आणि बेस्ट फील होतं. अशा प्रकारे आपण जे आहे ना साडी खरेदी केल्या पाहिजेत आणि घेतल्या पाहिजेत. तर आणि ह्याचं मला दुसरं सांगायचं होतं की ज्यावेळेस आपण साडी घेतो त्यावेळेस ब्लाऊजचा खूप प्रॉब्लेम होतो. तर माझी ही फर्स्ट आणि महत्त्वाची अतिशय अशी इम्पॉर्टंट टिप्स आहे तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही एखादी साडी खरेदी नवीन करताय तर तुमच्यासाठी ब्लाऊज खूप अतिशय मॅटर करतो की तो ब्लाऊज तुम्हाला फिटिंगसाठी अत्यंत युजफुल असावा.